लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्यात लाडकी बायको योजनेची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे, सत्ताधाऱ्यांच्या घराणेशाहीवर एकनाथ खडसे का संतापल्यात, आपण पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। लाडकी बहीण नंतर लाडकी बायको, नेत्यांच्या बायकोशाहीवर नाथाभाऊ संतापले। सत्ताधाऱ्यांची निवडणुकीसाठी लाडकी बायको योजना त्या लक्षात आला तर लाडके बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या, म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली। एकनाथ खडसेंनी सत्ताधारी नेत्यांवर केलेली ही टीका नीट ऐका। राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी लाडकी बायको योजना सुरू केल्याचं खडसेंनी भर सभेत सांगितलं आणि राज्यात नेत्यांच्या बायकोशाहीची चर्चा सुरू झाली। नाथाभाऊच्या घरात घराणेशाही आहे म्हणायचे, आणि आता काय चाललेलं आहे? तुमच्या बायकोला तिकीट देऊन एक कोणती शाही निघाली? गिरीश महाजनने आपल्या बायकोला तिकीट दिलं। मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली, त्यांच्या लक्षात आला तर लाडके बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या, आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे, म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली। नगरपालिकांच्या निवडणुकीत कार्यकर्ते गेले उडत, सत्ता आमच्या घरात असंच चित्र राज्यात दिसून आलंय। कारण राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांनी कार्यकर्त्यांना डावलून आपल्या बायकोलाच उमेदवारी दिली। कोणत्या सत्ताधारी नेत्यांनी बायकोला उमेदवारी देऊन सत्ता आपल्याच घरात ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पाहूया। जामनेरमधून गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी। भुसावळमधून मंत्री संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारेंना उमेदवारी। पुसदमधून राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक नगराध्यक्षपदासाठी रिंगणात। चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी। पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील नगराध्यक्षपदासाठी रिंगणात। बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या पत्नी पूजा गायकवाड मैदानात। संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहेत। एवढंच नाही तर घरात मंत्रीपद असतानाही अशोक उईके, आकाश फुंडकर, जयकुमार रावल यांच्यासह 33 नेत्यांनाही नगरपरिषद आणि नगरपालिकेची हाव सुटलेली नाही। या नेत्यांनी आई, मुलगी, भाऊ, पत्नी, बहीण यांनाच उमेदवारी दिली। मात्र लाडकी बायको योजनेची खडसेंची टीका नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे। आता त्यांनी त्यांच्या बायकोसाठी पक्षाच्या विरोधात काम केलं, बायकोला तिकीट दिलं नाही, म्हणजे तुम करे तो रास दिला आणि दुसरा करे तो कॅरेक्टर दिला, असं कसं चालेल? ते ज्या तिथे लढताय ते 60 वर्षापासून त्या घराचं घराणेशाही आहे, तिथं पण ते पण परिवारातनंच ते तिकीट मागताय। म्हणजे आपल्याकडे आपण कोणाकडे जर बोट दाखवतो तर 4 बोटं त्यांच्याकडे असतात। खरं तर देशातील सत्तेची केंद्र असलेल्या 149 कुटुंबांपैकी महाराष्ट्रातल्या 23 कुटुंबात आमदारकी आणि खासदारकी ही दोन्ही पद आहेत। हे कमी होतं की काय? आता नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यात आणखीन 33 परिवारांची भर पडली आहे। एकीकडे कार्यकर्ता घरादारावर तुळशीपत्र ठेवून नेत्यांना आमदारकी, खासदारकी मिळावी म्हणून धावपळ करतो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पदही नेत्यांना आपल्याच घरात ठेवावी वाटत असतील तर कार्यकर्त्यांनी फक्त आयुष्यभर या नेत्यांच्या सतरंजाच उचलायच्या का? लोकशाहीच्या उत्सवात सत्ताधारी नेत्यांनी सुरू केलेली ही बायकोशाही कधी थांबणार, हाही सवाल आहे। जळगावहून संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।